लक्ष दे. नंबर 1 नंबर 5 द स्पीड 72 किलोमीटर पर आवर आहे म्हणते. अबे ऐका द डिस्टन्स बस किती सेकंड 5. आता मला जर एक व्हॅल्यू किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि दुसरी व्हॅल्यू काय आहे सेकंड. म्हणजे आपल्याला काय लावणं आलं 72 इंटू किती असेल 5/18. अबे समजलं का 5 आणि डायरेक्ट इंटू 5 घेऊन घ्यायचं. काय घेतलं रे 5. अबे हे झालं तुझ्या स्पीड. हा झाला समजलं. मग 18 एक 18 चूक 4 पंच 20 पंच पाहुणा दुसऱ्या पहिलं. नंबर 2 मध्ये लक्ष दे. मॅन वॉकिंग 5 किलोमीटर पर आवर क्रॉसेस अ ब्रिज किती मिनिट 15. द लेंथ ऑफ द ब्रिज किती इज. आता लक्ष दे याच्या मीटर मध्ये आहे म्हणजे मिनिटला सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. लक्ष दे हा 5 समजला जागा 5 तर 5/18 इंटू मला सांग 15 into 60. मी 15 इंटू 60 का केलं मिनिट आहे ना. आणि त्याच्यानंतर झालं वाटतं सर्व ठीक. आता पहा 18 6 किती वेळ आले 3 6 किती 10 3 किती 5 5 5 25 5 125 12 50 आयडर 12 50 क्लियर. नेक्स्ट नंबर किती चालू आहे 3 मध्ये लक्ष दे. अ कार ट्रॅव्हलिंग द स्पीड 40 किलोमीटर पर आवर कॅन अ जर्नी किती 9. अभि बरोबर आहे का. मग मला सांग एका तासाने जर ती गाडी 40 चालत असेल तर 9 तासात 360 चालते 9 तासात. आणि आपल्याला विचारलं हाऊ लॉंग विल बी टेकन द ट्रॅव्हल किती 60 म्हणजे डिवाइड बाय किती करशील 60 कॅन्सल 6 30 भावना कुठल्या. आता किती नंबर 4 मध्ये सांगत पाय काय म्हणते मॅन वॉकिंग अ स्पीड किती किलोमीटर 10 किलोमीटर पर आवर करेक्ट. आणि एव्हरी किलोमीटरला तो 5 मिनिटाचा काय घेते ब्रेक घेते. हाऊ मच विल बी टाइम कव्हर किती 5. आता लक्ष दे बाबा म्हणजे 60 मिनिटांमध्ये किती मिनिटांमध्ये म्हणजे 60 मिनिटात तो 10 किलोमीटर चालतो किलोमीटर. अबे समजलं का. तर मला जर 30 मिनिटांमध्ये बाबू सागर 5 किलोमीटर 30 मिनिटांमध्ये. पण आता पाय तू मधात ब्रेक घेते चष्मा लक्ष दे. पाय काय होते 1 2 3 4 5 बरोबर. आता ब्रेक पाय इथं पोहोचल्यावर तो पहिला ब्रेक कितीचा घेते तो 5. दुसरा ब्रेक 5. तिसरा ब्रेक चौथा ब्रेक इथं तर पोहोचला किती ब्रेक घ्यायला होती काय म्हणजे एक किती मिनिट झाले बाबू 20 आणि किती जागा 30 30 + 20 भावना बुजल्या का यस क्लियर. आता किती नंबर रे 5 चं जुगाड लावू. 5 मध्ये लक्ष दे. कमल लेफ्ट अ सिटी किती विस्तार सोडते रे 5 बरोबर आहे का. त्यानंतर ही ट्रॅव्हल 80 किलोमीटर पर आवर फॉर 4 आवर किती 15 मिनिट म्हणजे 4 तास 15 मिनिट 80 यानं चालतो तो. त्याच्यानंतर आफ्टर द स्पीड रिड्यूस पुढे स्पीड काय करून टाकते कमी करते. द डिस्टन्स किती 350 बरोबर. व्हॉट इज द रीच ए आपल्याला विचारलाय. आता लक्ष दे बाबा मला सांग 2 पॉइंट आहे. एक हा पॉइंट आहे आणि एक हा पॉइंट 350 जुगाड आहे 350. मग मला सांग 350 चा जर जुगाड आहे तर गाडी 5 ला चालू होते. अबे आता नाही 5 बरोबर. मग 5 ला चालू होते तेव्हा सागर 80 गुणेला करेक्ट. आता लक्ष दे 80 आणि इकडे 80 च्या स्पीडनं 4 15 दिलाय का. अबे
मग मला जर एका तासात जर 80 चालत तर 832 320 काय घेतलं? 320 अबे समजलं ना? तर 15 मिनिटांमध्ये 20 चालायला हरकत नाही. 15 मिनिटात म्हणजे गाडी इथून इथपर्यंत 340 चालली. किती चालली? अरे बरोबर आहे का? मग आता चलायची किती आहे? 10 चलायची. मग काय करते सांगा, तो स्पीड रिड्यूस करते 60. मग 60च्या जर स्पीड मध्ये येते तुम्ही याला असं म्हणू शकतो की 60 मिनिटांमध्ये ते 60 चालते. 60 मिनिटात तर एका मिनिटाला 1 किलोमीटर. तर चालवायची किती आहे? 10 किलोमीटर. किती मिनिट? आता गाडी पाय किती चालू झाली तुम्ही? 4 5 20 दिसले का? 4 15 समजले काय? आणि इकडे 10 मिनिटं समजले काय? म्हणजे टोटल 9 झाले आणि हे किती झाले? 45. म्हणून 9 वाजून 45 बडनेरा रेल्वे स्टेशनला गाडी उतरले. कळलं का? 9 बरोबर कळलं. नंबर किती चालला बघूया? 6. 6 मध्ये लक्ष दे. अ बॉय 20 किलोमीटर्स 2.5 hours. म्हणजे लक्ष दे 20/2.5. पॉइंट कॅन्सल. वर काय लागेल? 0. 2 ने किती वेळा? 8. अरे बरोबर. 80 पुढे तुला दिलेला आहे 32 किलोमीटर. अरे बरोबर आहे का? किती किलोमीटर जागा? 32. आता बघ 8 आहे का? 32/8 म्हणजे आन्सर किती? करेक्ट. त्यानंतर नंबर किती रे? 7. 7 मध्ये लक्ष दे. Two friends started for a place motorcycle by car. By the speed of motorcycle is 30 km/h and 24 km/h. First take किती म्हणते? डबल स्पीड आहे सर. डबल इथे 16 आहे कुठं? नाही बॉय बघ 24 तर 20 तर चालते तो. किती हवं? 2.5. म्हणजे आपल्याला इथं काय भेटून गेलं? स्पीड आहे. आता हाऊ ते 32. मग 32 काढायचं. डबल म्हटलं काय? हा 16. म्हणजे इथं 16 येईल तर आन्सर 2 येईल. आन्सर 2 जाईल. 2 येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आता किती नंबर? 7. Two friends started a place, one by motorcycle and other by काय म्हणते? कार. स्पीड ऑफ मोटरसायकल 30 आणि तिकडे 24. आता मला सांग फर्स्टचं दिलेलं आहे आपल्याला. फर्स्ट आणि सेकंडचं काय आहे? बघ हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. मला सांग हा 30 जुगाड लागलं का? 30 मध्ये किलोमीटर/h आहे. आणि किती चालते गाडी? 6/12 बरोबर आहे. 6/18 100 किती? हे 180 समजले का? 186. आणि सागर पाचवा भाग आहे म्हणजे प्लस 6 होईल. 100 किती? आता 186 आपल्याला विचारलेला आहे कितीच्या स्पीडने रे? 24च्या. कितीच्या? म्हणजे 186 डिवायडेड बाय 24. सांग 24 की 7चा? 24 7 168. रिमाइंडर किती राहिला? 8 8 ना? 1 बस पॉइंट. पुन्हा किती झाले? 7च 7.33 आहे का? 7. एकच आहे 7 म्हणजे 7.75. क्लियर? हा आता व्हॅल्यू किती दिली तिला? 7.75 येते ना? आपल्याला तेच विचारलं.
फाइंड द टाइम 7.75 क्लियर टाइम 100 मध्ये दिला आहे टाइम 60 मध्ये नाही दिला सर सेकंदला अरे बाबा आपण डायरेक्ट डिस्टन्स काढून टाकलं ना तरी ते डिस्टन्स आपल्याला किती याच्यात करायचं होतं सर आम्हाला टाइम काढला आता 7.75 हा तर मग तेच विचार करा ना आपल्याला फाइंड द टाइम रीच म्हणजे किती तास लागेल त्याला 7.7 लागेल ना आता सेकंद हा मिनिट 60 असतील हा आपल्याला इथं बघ मिनिट 60 आहे ना कसं आहे हे बघ जेव्हा सागर 2.5 येते ना तेव्हा समजायचं हे 2.5 तास आहे किती तास आहे आता इथं काय झालेलं आहे आपल्याला त्यांनी तसं ऑप्शन दिलेलं नाहीये म्हणून इथंच करेक्ट आहे लक्षात आलं का मग नंतर मग करायला लागलं म्हणजे 75% आले असते 20% तर 45 करेक्ट कारण का 1/4 म्हणजे 15 किती सांग झाले काय आता किती नंबर चालू आहे 8 इथं काय एवढे मारू तर मारले आहे झाले आहे काय चालू आहे ना कॅमेरा आता बा 8 ते 10 मार्क मग एक कॉन्सेप्ट शिकवतो त्या कॉन्सेप्टवर तुम्हाला 7 प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल याच्यामध्ये उद्या थर्ड शीट चालू करू आपण याची त्याची थर्ड ते आता उद्यापासून जरा पाहिजे सोमवार कोणता कोर्सचं का हाच एक आहे ना बरं आपल्याला 5 किलोमीटर चालवायचं होतं शॉर्ट आहे म्हणून ते सुरू असेल हा ते असं लॉंग असतं की त्याने मग आहे तशी आहे त्याचं 4 मिनिटं लागतील त्या दिवशी TCS मध्ये आपण आहे हा त्याच्यात ते 10 याचं हे होतं 10चा इंटरव्हल होता ते 10चा त्याच्यासाठी मग युनिट काढून जमते ते 1 मिनिट इक्वल्स टू दिस ते आपण ते याचं नाही केलं का पुढच्या शीटमध्ये आहे ते जम्प मारते त्याच्यात तिला टायमंड वर्कमध्ये आहे ना ते प्रॉब्लेम सेम आता थर्ड शीटमध्ये आहे त्याच्यात आहे ते म्हटलं ना तू हा शेवटी पोहोचून तुम्हाला तसे मग काढा लागते आधीची व्हॅल्यू घ्यायला लागते आणि बरोबर प्रेडिक्ट करू ते आपण घ्यायचो ना आधीची समजा 9 जम्प मारल्या एका प्रॉब्लेममध्ये हा 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 ते मला होते आधीची व्हॅल्यू पकडा लागते त्याच्यावर हे 27 ना आपल्याला काही फक्त तुम्ही गळ्यात मासा टांगून आणून म्हणजे मास्क लावून जराशी करेक्ट लटकून तर येत जा मासं म्हणजे आले पाहिले तर सांगता येईल माझे आहे सवय मग मास्क लटकून आणतं जरासं आज मी विसरलो म्हणून
करे 700 मल्टीप्लाइड बाय एक कैंडिडेट आहे बरं 700 मल्टीप्लाइड बाय एक परीक्षा सांगा तुम्ही कोणती आहे तुम्हाला IBPS आहे मला आता आणि MBA एंट्रन्स आहे आणि पेपर चालू आहे मला सांगितलं अध्यापन सोडून सारं चला लक्ष द्या आता 9 वर 8 चालू आहे ना झालं काही आठ नंबर मध्ये पहा 999 किलोमीटर कार न्यूज किती वाजता रे 6 स्पीड कितीचा आहे 55.55 999 अपॉन 55.55 वरती 2 झिरो लागतो किती झिरो पॉईंट काय होईल कॅन्सल जाते का काही भाग डायरेक्ट 18चा ते आजच्या नंतर लक्ष दे 55.5 आहे का एक 18चा एक्झॅक्ट जाते ना आपण अच्छा त्याच्या नंतर कार न्यूज किती 6 AM स्पीड आता आपल्याला विचारलेलं आहे हा आपल्याला काय म्हटलं रे 999 टाइम भेटला आता मला जर 18 दिलेला आहे आणि तू स्टॉप पण घेते किती झाले 1.20 आता बघ याला कसं करू शकतो आपण स्प्लिटिंग मी याला 12 करू शकतो 6 करू शकतो आणि एक बाजून 20 6 ला काय चालू तरी वाटते सकाळी करेक्ट आता लक्षात आहे इथे रात्रीचे 6 वाजत बरोबर इथे रात्रीचे 12 वाजत बरोबर आणि इथे 21 यायचं आहे का पाहिजे तुम्ही लक्षात आलं काय 18 तर आलं होतं ना याला स्प्लिट केलं 12 आणि 20 मध्ये 6 सकाळी 6 ला चालू झाली तिथून 12 तास नाही सायंकाळचे अभी लक्षात आलं सकाळी 6 ते 12 सायंकाळचे आणि इकडे किती 6 म्हणजे रात्रीचे 12 आणि तो एक आता किती नंबर 9 का 10 आहे 10 का 9 आकडा देतो अ बॉय गोज टू हिज स्कूल फ्रॉम हाऊस 3 किलोमीटर पर आवर आहे सगळं आणि रिटर्न किती काय ना 2 टेक्स किती 5 लक्ष दे मी तुला टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड सांगितलं डिस्टन्स अपॉन टाइम तुला दिला ना टाका दोन्ही याचा 5 तुला डिस्टन्स माहिती x पहिला स्पीड तुझ्याकडे 3 आहे आणि दुसरा स्पीड तुझ्याकडे 2 डिस्टन्स सेम आहे ना डिस्टन्स काय आहे काय आपला तरी जमते क्लिअर मग लक्ष असं काही नाही आहे शेवटी आपल्याला टाइमचा फॉर्म्युला यूज करायचा बघ एलसीएम 6 झाला का किती वेळा 2 किती वेळा 3 वरती किती x 5 आहे इज इक्वल टू किती 5 हे 30 समजले का 5 समजला का x गेट आहे का 6 यस सर नो लक्षात आलं का कोणता फॉर्म्युला वापरला टाइम चष्मा x काय होतं रे हा x काय होतं हा नक्की
हा नाही लेट अर्ली मध्ये लेट अर्ली शिकवतो ना आपला पुढचा कॉन्सेप्ट क्लिअर टकाटक सांग हे लक्षात आलं का अबे जातानाचा स्पीड किती होता 3 येतानाचा किती 2 दोघे मिळून टाइम किती लागला क्लिअर नेक्स्ट आता किती नंबर 10 आहे का 10 काल घेतलं नाही व्हिडिओ चालू राहते दुसऱ्या प्रकारे शिकवता काल वेगळी शिकवता आज वेगळी लक्ष दे ए अँड बी सेम डिस्टन्स स्पीड किती बोलते रे 9 आणि नंतर किती 10 बरोबर आहे का ए टेक्स किती मोर बनते 36 स्पीड बरोबर कुणापेक्षा टी लक्षात दे एक हा टी आहे आणि एक हा टी आहे सपोज हा टी1 आहे टी2 आहे सांग आणि याच्यातला फरक 36 दिला जागा त्याच्यातला फरक किती दिला टाइमच्या फॉर्म्युला काय आहे चष्मा एवढा वेळ लेका तू सांग आता अंदाजे काय नक्की एवढे प्रॉब्लेम झाल्यावर एक्स बाय पहिला स्पीड किती आहे 9 दुसरा 10 हे सोपं आहे ना इज इक्वल्स टू 36 बाय मिनिट आहे का तिथं मग मी 60 टाकलं कसं जातं 36 बाय कॅल्शियम चष्मा घ्यायला पाहिजे 45 चा सगळं 10 च्या पाणी कोणते हा किती जर तुला हिशोबात सांग 90 क्लिअर किती वेळा 10 वेळा किती वेळा 9 वेळा क्लिअर वरती किती आहे x 36 बाय सांगा 60 मन 15 चौक 60 आणि 15 90 तर एक 4 1 4 9 9 7 समजलं काय दुसरी मेथड सांगू काय क्लिअर हे तर सोपीच आहे पण दुसरी लक्षात मी ते शिकवली तुला आठवते का काय आठवते नसला S1 E1 S2 E2 शिकवले काय S1 S2 करेक्ट पहिला स्पीड कितीचा आहे 9 मला वाटते इंटू हा जास्त घेत होतो ना टाइम टी पेक्षा x प्लस 36 म्हणजे चांगलं वाटतं बघ 36 by 60 आणि इकडे आधी जो हा 60 पाहिजे हा 10x 10 into x हे सॉल्व करता करून पाहिजे 54 जे असेल क्लिअर आता किती नंबर 11 पहिले आता एवढं लिहून घ्या मी एक कॉन्सेप्ट टकाटक लिहून देतो काय एवढे करते काल कुठे गेलता डब्बे एकाच दिवसात जमते मग आहे का रात्री लावा लागते त्यासाठी मुलीच्या मागणी एवढा मोठा राहायचा पाहिले का ते व्हिडिओ येतात रील्सवर कोरोना कसा गाठ करतो पागल हमारे तो बिगर मासा पॉझिटिव्ह होता का इन्शुरन्स साठी होता का तसा होता इन्शुरन्स फक्त आहे ना कॉन्टॅक्ट मध्ये आहे का कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना मुलगा चालू काय त्याचं म्हणजे अभ्यास चालू आहे इलेक्ट्रिकल वाले मेट्रोची जागा बंद निघून राहिल्या बघ अरे तो आता पुढला लागला तुझ्या कॉलेजचा विजय गंगावाने
अभ्यासकडे होतो तो प्रश्न नाही म्हणजे स्ट्रॅटेजी झाली आहे ते पुढं ओळखताय तुम्ही त्याने हा हा पोस्टर नाही म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे मेहनत केली ना छोटी सक्सेस तो 2000 त्याच्याबरोबर त्या एई जेई सारे लागले होते तोच लागला होता तो जायला त्याला एका जणांना फसवलं होतं फसवून निघाला त्याच्यातून जायला करेक्ट त्याच्यासाठी पाय त्याला 3 वर्ष करिअरचे बर्बाद केले 3 नाही 4 3 7 इंजिनिअरिंगचे 4 आणि नंतर पैदा झाला 3 पण ते चमक होतो 7 वर्ष लॉस झाला मी त्याला पहिल्याच म्हणजे माझ्याजवळ 3rd इयरला आला नाहीतर तेव्हाच सांगितलं होतं तो म्हणजे सर शब्द बरोबर होता नाही म्हटलं तू कुठे शिकला म्हटलं मी सिंहगडमध्ये शिकलो होतो आलं का लक्षात आणि कुठला टॉपर त्याचा पॉइंटर यायचा 9 10 त्यावेळेस बिगर कोरोनात बरं विशाली पेरे वगैरे 10 पॉइंटर होते म्हणजे एवढी फेमस पोरगी होती 10 आउट ऑफ 10 10 आउट ऑफ बिगर कोरोना तिला त्या कोणत्या कंपनीने तुमच्या कोर कंपनी आहे ना असाई क्लास आणि त्रिवेणी टर्बाईन असंच घेऊन टाकलं जे पॉइंटरवरून तिचे टेक्निकल नॉलेज असा वांदा होता लागला तो कोर्टात आहे कुठे कॉलेज हिस्ट्री आहे बायोडेटिक तयार होतं आता एक नंबर 11 पण पहिले कॉन्सेप्ट लक्ष काय लक्ष दे लक्ष ड्रॉइंग काढतो त्याला व्यवस्थित लक्ष द्या कॉन्सेप्ट हा 3 गोष्टींशी बिलॉंग आहे एक आहे अर्ली दुसरा आहे लेट तिसरा युजल टाइम ही गोष्टी रिलेटेड आहे 3 लक्ष झालं का आता याच्यात प्रकार पाय कसे पडले याला म्हणजे टाइम चार्ट कोणता चार्ट क्लियर तर काय कसं लिहितो पद्धतशीर अर्ली लेट लेट अर्ली असं जर प्रॉब्लेम असेल असं जर काय असेल अर्ली लेट किंवा लेट अर्ली तेव्हा ॲडिशन्स घ्यायची काही टाईमच्या डिफरन्सची काय घ्यायची तेव्हा घ्यायची ते प्रॉब्लेम मध्ये ओळखू दे त्याच्या नंतर लक्ष दे अर्ली अर्ली लेट लेट या घटना घडू शकेल तेव्हा सागर मायनस घ्यायचं काय घ्यायचं हे प्रॉब्लेम 2 मेथड सॉल्व करता येते एक असते नॉर्मल मेथड दुसरी मेथड नॉर्मल आणि दुसरी जे असते सागर फॉर्म्युला मेथड कोणती मेथड फॉर्म्युला मेथड आणि फॉर्म्युला मेथड कशी आहे ते इथं लिहितो आपण दोन्ही मेथडनं सॉल्व करू एक लक्षात नाही राहिली तर दुसरी लक्षात राहील करेक्ट डिस्टन्स इज इक्वल्स टू करेक्ट डेल्टा टी इंटू S1 इंटू S2 अपॉन डिफरन्स S1 आणि काय S2 असं लिहून टाक पद्धतशीर क्लियर
पुष्पा समजलं गव्हर्नमेंट लक्षात आलं काय आता सॉल्व्ह करून प्रॉब्लेम हा तो ह्या सध्या थांब हे दोन हा याला नंतर ओके 3 आहे अरे तुला सुट्टी नाही का सरपाल पाले खाली सरळ बसला तो आलाच नाही शेवटपर्यंत difference है S1 S2 clear clear so problem वर पाहताच गव्हर्नमेंट कसं सॉल्व्ह करू आपण दोन मेथड 11 नंबर आहे ना क्लियर लक्ष देता पहिले आपण फॉर्म्युला मेथड ट्राय करू कोणती मेथड आणि नंतर गुणांक आणि दोन्ही मेथडला आपल्याला आलं पाहिजे दोन्ही मेथडला लक्ष दे अ मॅन ऑफिस स्पीड 30 किलोमीटर पर आवर आहे अबे आगमन त्याच्यानंतर किती मिनिट अर्लियर 6 अबे बरोबर आणि त्यानंतर इट गोस 24 किती मिनिट 5 लेट आहे का म्हणजे आपला प्रॉब्लेम अर्ली लेटच्या वेळेस टाइमची काय करायची ऍडिशन काय करायची फॉर्म्युला मेथडला लक्ष दे डिस्टन्स इज इक्वल्स टू काय सांगितलं डेल्टा T into S1 S2 upon S1 S2 डिफरन्स मला सांग इथे तुझ्याकडे बाबा वेळ दिलेला आहे सागर 6 आणि 5 11 कुठे माहिती आहे का इंटू त्याच्यानंतर पहिला स्पीड आहे बाबा 30 त्याच्यानंतर आहे 24 एवढं कुठल्या काय अपॉन मध्ये 6 तुला समजले ना क्लियर 6 एका 6 पंच 30 क्लियर आणि त्याच्या नंतर की झालं ना एक थोडी गलती अशी झाली का इथं 60 घ्यायला लागतं काय घ्यायला लागते काय घ्यायला लागते 60 इंटू पण काही गोष्टी म्हण सागर बाजूनी 12 5 5 5 11 दोन्ही ऑप्शन मध्ये आहे का यस सर हे झाली कोणती मेथड फॉर्म्युला करेक्ट आता लक्ष दे सेकंड मेथड हा T1 T2 इज इक्वल्स मला सांग हे 11 कुठून घेतले लक्षात आलं दोघांची करेक्ट मला सांग x y पहिला 30 आहे पहिला दुसरा 24 हे मेथड लक्षात पाहिजे करेक्ट इज इक्वल्स 11 बाय बाबा 60 एलसीएम 120 घ्यायला घ्यावे 100 किती वेळा 4 किती वेळा 5 वरती सांगा 9 येईल का 1 येईल
एक्स 11 आणि इकडे 60. 60 येतो 60चा किती वेळा बाबा 2 11 दोन्ही भावना पुढच्या टकाट यस सणू लिहून टाकता काय ते एवढे क्लियर आज दुसरा करून दाखवा सेम मेथड हां त्यामध्ये आपण Q1 minus Q2 प्लस होता. हां X by 30 minus X by 24. हां म्हणजे हे difference करायचं ना. हो खरी आहे तुमचं काय काय लक्षात येईल मी तुला लिहून दिला अर्धी लेटच्या वेळेस काय करायची Addition. लिहून ठेवलं सांगा आता पुढचं तुम्हाला दोन्ही करा फास्ट 2 मेथड करा पण हे करा हे करा म्हणजे याला शॉर्टकट म्हणून ठेवू बाजूला विसरतो आपण